शुभ सकाळ. वेलकम टू माय चॅनल शशी आरबीआयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे आपला मिनी व्लॉग. तर आज आहे शुक्रवार आणि आजचा दिवस म्हणजे सर्वांसाठी हा आनंदाचा आणि अ, खूप लाभाचा जावो अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि आज माझ्या मिनी व्लॉगमध्ये दाखवणार आहे माझ्या मेहनतीचं फळ. त्यात मी ही एक कर्दळी, आमच्याकडे याला कर्दळी म्हणतात, तेच मी रोग आहे. या ठिकाणी किती फुललं आहे चांगलं ते. हो. आणि या ठिकाणी हा जास्वंद होता. मला माहिती नव्हतं कोणतं फुल आहे, पण आज याचं एक फुल आणि असं निघालेलं आहे बघा. हे आहे पिवळा जास्वंद. किती सुंदर ना, छान दिसतं. अशा बऱ्याच सारे इथे कळ्या आलेल्या आहेत बघा. या ठिकाणी सुद्धा कळ्या आलेल्या आहेत. त्यामुळं कसं आहे, मला नवरात्रामध्ये अक्षरशः खूप फुलं मिळतील. इथे मी कण्हेर लावला होता, कण्हेराला सुद्धा फुलं आली आहेत. तर खरंच एक लाभाची गोष्ट आहे माझ्यासाठी. त्याचबरोबर या ठिकाणी ही चक्रीचं म्हणतो आपण याला, आमच्याकडे चक्री म्हणतात याला. याचं नाव काय मला माहीत नाही. पुढं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावात याला संबोधलं जातं. त्यामुळं हे बघा चक्रीचे इथे भरपूर सारे फुल लागले आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हे नवरात्र माझ्यासाठी तरी खूप आनंदमय जाईल. त्याचबरोबर तिथे एक जास्वंदाला कळीसुद्धा लागलेली आहे. हा एक लाल जास्वंदाची कळी लागली आहे. बरं, एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे श्रम करतो ना, त्या ठिकाणी बघा काय आलेलं आहे इथे, है ना, फुलपाखरू बसलेलं आहे. म्हणजे ही आपल्या कामाची पावती आहे. परमेश्वरानेच इथे पाठवलं त्याला, की जा या आनंदवनामध्ये आणि आपलं जीवन जग. बघा किती सुंदर ना. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण प्रामाणिकपणे मेहनत श्रम केलं ना, त्याचं फळ नक्कीच आपल्याला देव देतो. त्याचबरोबर या ठिकाणी काही अजून झाडे आहेत, त्यांनासुद्धा कळ्या आलेल्या आहेत. पण त्यांची कुठल्या प्रकारची फुलं आहेत हे मला माहिती नाही अजून, पण ते लागेल तेव्हा माहीतच पडणार आपल्याला. त्याचबरोबर सुंदर गोष्ट म्हणजे माझ्यासाठी इथे पूर्ण पारिजातकांची फुलं आहेत. आणि हे आमचं पारिजातकाचं झाड आहे. या ठिकाणी खूप सारी फुलं आहेत बघा, किती छान लागली आहेत ना. सकाळची वेळ आहे. गायढोरं आपल्या आपल्या मार्गाने जात आहेत अन्नाच्या शोधात. हे बघा किती सुंदर फुल लागले पारिजातकाला. या पारिजातकाची विशेषता म्हणजे हे स्वर्गातलं फूल मानलं गेलेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या अंगणात तरी लावावं. हे बघा गाईबरोबर आपला एक अन्नाच्या शोधात त्या चाललेल्याच आहेत. त्याचबरोबर नवीन गोष्ट म्हणजे पुन्हा तुम्हाला सांगतो, आमच्या परिसबागेमध्ये पहा, हे एक सुंदर बेलाचं झाड आहे. हे बेलाचं झाड मी स्वतः लावलेलं नाही आहे, पण ते आपोआपच लागलेलं आहे. बरेच दिवस काही समजलं नाही, पण नंतर जेव्हा त्याची ग्रोथ व्हायला लागली ना, तेव्हा आम्हाला समजलं की हे बेलाचं झाड आहे. तर आम्ही खूपच भाग्यवान आम्हाला समजतो की या ठिकाणी बेलाचं झाडसुद्धा आम्हाला मोफत दरात मिळालेलं आहे. तर खरंच काही ठिकाणी असं वाटतं ना, निसर्ग देताना तर खरंच घ्यायला पाहिजे, त्याच्याकडून शिकायलासुद्धा पाहिजे बघा. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.